हॅलो स्टुडंट्स, आज आपण प्रॉफिट प्रायर अँड आफ्टर इनकॉर्पोरेशनमधील एक एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पल: मेसर्स क्रिस्टल लिमिटेड इनकॉर्पोरेटेड ऑन 1st August 2022 to take over the running business of Parag from 1st April 2022. The profit and loss account for the year ended 31st March 2023 was as follows. क्रिस्टल लिमिटेड यांनी पराग यांचा व्यवसाय 1 एप्रिल 2022 रोजी खरेदी घेतलेला होता आणि त्याचं इनकॉर्पोरेशन झालेलं आहे 1 ऑगस्ट 2022 रोजी. त्याचप्रमाणे आपणाला 31 मार्च 2023 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठीचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्या डेबिट साईडला झालेले खर्च, यामध्ये रेंट टॅक्सेस 24,000, इन्शुरन्स 6,000, सॅलरी 94,800, डायरेक्टर्स फीज, कमिशन, ॲडव्हर्टाइजमेंट, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, बॅड डेट्स आणि शिल्लक नेट प्रॉफिट आहे. क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे 3,10,000 रुपयांनी आणि 3,10,000 रुपयांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झालेला आहे. ॲडजस्टमेंट्समध्ये द टोटल टर्नओव्हर फॉर द इयर एंडिंग ऑन 31st March 2023 वॉज ₹10 lakhs. एकूण 31 मार्च 2023 पर्यंतची विक्री 10 लाख आहे. यापैकी ₹3 lakhs फॉर द पिरियड अप टू 1st August 2022 अँड ₹7 lakhs फॉर द रिमेनिंग पिरियड. यापैकी 3 लाख रुपये विक्री ही 1 ऑगस्ट 2022 पर्यंतची आहे आणि 7 लाख रुपये विक्री ही राहिलेल्या कालावधीची आहे. प्रिपेअर द स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट प्रायर टू अँड आफ्टर इनकॉर्पोरेशन. आपल्याला प्रॉफिट प्रायर टू आणि आफ्टर इनकॉर्पोरेशनचं स्टेटमेंट तयार करायचं आहे. हे स्टेटमेंट तयार करण्यापूर्वी आपल्याला एक वर्किंग नोट करावी लागेल. यामध्ये टाईम रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट करावा लागेल. हे वर्किंग नोट या पद्धतीचे असेल. यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रेशो अँड सेल्स रेशो. पहिल्यांदा टाईम रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. 1 एप्रिल 2022 रोजी व्यवसाय खरेदी केलेला होता. त्याचं इनकॉर्पोरेशन 1 ऑगस्ट 2022 रोजी झालेलं आहे आणि अकाउंट्स क्लोज झालेले आहेत 31 मार्च 2023 रोजी. म्हणजेच 1 जानेवारी 2022 ते 1 ऑगस्ट 2022 हा प्री इनकॉर्पोरेशन पिरियड असेल आणि 1 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2023 हा आफ्टर इनकॉर्पोरेशन पिरियड असेल. हा कालावधी 1/4 ते 1/8 हा 4 महिन्यांचा असेल आणि 1 ऑगस्ट ते 31 मार्च हा कालावधी 8 महिन्यांचा असेल. म्हणून टाईम रेशो जो असेल तो 4:8 म्हणजेच 1:2 येईल. यानंतर सेल्स रेशो. यामध्ये एकूण विक्री 10 लाख. यापैकी 1 ऑगस्ट 2022 पर्यंतची विक्री म्हणजेच प्री इनकॉर्पोरेशन सेल्स 3 लाख आहेत आणि 1 ऑगस्ट 2022 म्हणजे आफ्टर इनकॉर्पोरेशन सेल्स 9 लाख आहेत. याचाच अर्थ सेल्स रेशो हा 3 लाखास 9 लाख म्हणजेच 3:9. याचाच अर्थ सेल्स रेशो हा 1:3 असेल. टाईम रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट केल्यानंतर आपणाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम ग्रॉस प्रॉफिट 3,10,000 ग्रॉस प्रॉफिट हा सेल्स रेशोमध्ये विभागला जाईल. प्रायर इनकॉर्पोरेशन 77,500 आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन 2,32,500. बेरीज 77,500 आणि 2,32,500 रुपये. खर्च यामध्ये सर्वप्रथम रेंट अँड टॅक्सेस हे टाईम रेशोनुसार विभागले जातील. एकूण खर्च आहे 24,000 पैकी प्रायर इनकॉर्पोरेशन 8,000 आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन 16,000. इन्शुरन्स हा देखील टाईम रेशोनुसार विभागला जाईल. एकूण खर्च आहे 6,000 पैकी प्री इनकॉर्पोरेशन 2,000 आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन येथील 4,000. सॅलरी ही देखील टाईम रेशोनुसार विभागली जाईल.
टाईम रेशो आहे 1:2 आणि टोटल सॅलरी आहे 94,800 रुपये. यापैकी एक भाग 31,600 रुपये प्री इनकॉर्पोरेशन आणि 63,200 रुपये आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्ये जातील. डायरेक्टर्स फीज ही डायरेक्ट आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्ये जाणार आहे 9,200. कमिशन, एकूण कमिशन आहे 1,20,000. हे सेल्स रेशोनुसार विभागलं जाईल. सेल्स रेशो आहे 1:3. यापैकी प्रायर इनकॉर्पोरेशन 30,000 आणि आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्ये येतील 90,000. ॲडव्हर्टाइजमेंट हे देखील सेल्स रेशोनुसार विभागले जातील. सेल्स रेशो आहे 1:3. एकूण ॲडव्हर्टाइजमेंटवर झालेला खर्च आहे 21,000. पैकी प्री इनकॉर्पोरेशनमध्ये येतील 5,250 आणि आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्ये जातील 15,750. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे डायरेक्ट आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्ये जातील 13,000. बॅड डेट्स सेल्स रेशोनुसार विभागले जातील. सेल्स रेशो आहे 1:3. एकूण खर्च येते आहे 4,000. पैकी प्री इनकॉर्पोरेशन 1,000 आणि आफ्टर इनकॉर्पोरेशनमध्ये जातील 3,000 रुपये. एकूण खर्च असेल प्री इनकॉर्पोरेशनचा 77,850 आणि आफ्टर इनकॉर्पोरेशनचे 2,14,500. इथं इन्कममधून एक्सपेन्सेस वजा जाता पहिल्यांदा येईल कॅपिटल प्रॉफिट. इन्कम आहे 77,500 आणि खर्च आहेत 77,850. इथं 350 रुपये हा लॉस झालेला आहे म्हणून 350 रुपये हे कंसात येतील. आफ्टर इनकॉर्पोरेशन एकूण उत्पन्न आहे 2,32,500 आणि खर्च आहे 2,14,150. इथं प्रॉफिट झालेला आहे 18,350 रुपये. मग 18,350 रुपयामधून जो लॉस कॅपिटल लॉस आहे 350 हा जर का वजा केला तर आपल्या प्रॉब्लेममधील असणारा नेट प्रॉफिट 18,000 येईल. धन्यवाद.